आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। आज पहाटे 4:30 वाजच्या सुमारास गडकरी चौक येथील माननीय वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या परिसरात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांना वन्य प्राणी बिबट दिसून आला। सदर माहिती मिळताच तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक यांच्या वन्य प्राणी बचाव पथक रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, नाशिक शहर पोलिसांचे श्वान पथक, गश्वान तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या CCTV फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये वन्य प्राणी बिबट्याचा वावर दिसून आला। त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वान पथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी IGP ऑफिसवर शासकीय निवासस्थान परिसर पूर्ण टिपून काढला। तसेच नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, माननीय मुख्य वनरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। सदर मोहिमेत वन्य प्राणी बिबट दिसून आला नाही। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की परिसरात वावरताना दक्षता घ्यावी, विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी। तसेच कुठेही वन्य प्राण्यांचा वावर आढळून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क करावा। DPA न्यूज नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।